काय मग भाऊजी, गुपचूप गुपचूप लग्न केलं, सांगितलं की नाही? मजा आहे बुवा तुमची. सांगायचं काय होतं त्यात? अहो कानोकान खबर लागू दिली नाही तुम्ही. सांगितलं असतं तर मी आधी मदत केली असती ना. हो वहिनी, राहू दे तू. आई पुढे चांगलं दाखवण्यासाठी तुम्हाला चांगलं खड्ड्यात घातलं असतं, माहितीये मले. माझ्याकडून सगळं बघून घेतलं असतं, गुपचूप पाहायला जाऊन सांगितलं असतं. लग्न तर राहू दे, मी आधी दिसलो नसतो मग. असं कोण बोलतो हो भाऊजी तुम्ही? मी काय इतकी वाईट आहे का? सांगितलं असतं तर थोडीफार मदत केली असती म्हटलं मी. हो वहिनी, लव्ह मॅरेज कशाला म्हणतात मग? जराशी डेअरिंग दिसली पाहिजे ना आपली. पण जाऊन लग्न करणं ह्यालाच लव्ह मॅरेज म्हणते, तेव्हा तर मजा येते. हा. हो राहू द्या तुम्ही. बरं ते जाऊ द्या. कुठे फिरायला जाता की नाही? आता नवीन सुनबाईला फिरायला न्या कुठे. नवीन नवीन लग्न झालं आहे तुमचं. आईला विचारा आणि जा कुठेतरी फिरायला मग. अरे हो बाबा, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. विचारून पाहतो आईले. पण मला नाही वाटत आई जायची परमिशन देईल म्हणून. तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे. विचारून पाहतो मी. वा वा, छान गप्पा चालले. कामं झाली का समजी तुमची? हा होय, माझी समजी कामं झाली. तुम्हाला तर माहिती आहे, मी सकाळी 5 वाजता उठून समजी कामं आवरून घेते ते. वहिनी काय स्वतःची तारीफ करणं सोडत नाही बाबा. हो भाऊजी, तुम्हाला मध्ये बोलायला कोण सांगू राहिलं? हो, मी आहे इथे. म्हटलं काय चालू आहे तुमचं? नाही आई, भाऊजींना नाही का? तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. वहिनी माझा आजच मुडदा काढणारे वाटतं. काय विचारायचं होतं? विचार पटकन, काम आहेत मला. विचारा की भाऊजी, डिंगे हाकू राहिले होते. बोला की आता, माझ्यासमोर तर नाही बोलता. विचारतो की मग, मी काय घाबरतो काय? विचारतो. तर बोलता की दे दोघांच्या मुस्काट्यात. मी काय म्हणू लागलो होतो बघ, तुला पटेल तर बरं, पटेल तर सांग मला हो म्हणून, नाही पटलं तर नाही म्हणून सांग. आता थेट मुद्द्यावर येतो का मुडद्या? वेळ नको खाऊ माझा, लई काम आहेत मला. हो भाऊजी, बोला ना आता. वहिनी तू जरा गप्प बसते का? जरा हिंमत जुटवू लागलो ना मी. कोण खचवते मला? तुमचं चालू द्या, या जातो. नाही थांब ना, सांगतो. मी काय म्हणू लागलो होतो की माझं नवीन नवीन लग्न झालंय माय. कुठेतरी फिरायला जाऊ म्हणतो. चांगलं ठाऊक आहे, नवीन लग्न झालंय. लय पराक्रमाने लग्न केलंय तू. तुला काय झालं का दात काढायला? काही असं म्हणणं माया नव्हतं. वहिनीच मला भडकवू लागली म्हणे तू आईशी घाबरतो म्हणे. विचार म्हणे तू, जाऊ का फिरायला? आईला बी समजलं पाहिजे होतं ना म्हणे. तुम्हाला कुठेतरी फिरायला पाठवायला पाहिजे होतं म्हणे. आम्ही तर इथं गेलो, आम्ही तर तिथं गेलो. लय भडकून देऊ लागले मला वहिनी. सांगा तर तू तिले. मी आता म्हणू लागलो होतो की मला आधी कामधंदे करू दे, मग जाईन मी फिरायला. पण वहिनी ऐकायलाच तयार नाही. बोलायशी असं म्हणून डोकं खराब करू लागले माया. आता तूच सांग मले, कुठं कामधंद्याचा पत्त्या नाही काय नाही, अशामध्ये फिरायला कसं काय जाऊ बरं? हा, मला बी काय जबाबदारी आहे की नाही? हा, समजून ठेव तू वहिनीले. सारखा भडकू लागले मला. भाऊजी काय बोलू लागले तुम्ही? समजा खापर माझ्यावर पडताय काय? तुम्हाला लय हौस होती ना फिरायला जायची. मी आता फक्त विचारलं तुम्हाला. समजा तर माझ्यावर टकलून मोकळे झाले तुम्ही. हा काय बाई, जावा, मला सगळं माहिती आहे. कामात आहे तेवढी आपली. तू रे भांड्या, आधी घरातले घर खर्चाचे पैसे दे, मग त्यातून जर तुला उरले तर ते बाजूला काढून ठेव. असे पैसे जमा कर, मग जाय जिथे जायचंय तिथे फिरायले. अरे आई बापाच्या जोरावर तर सगळेच फिरायला जाते. स्वतःच्या हिमतीवर करावं सगळं, स्वतःच्या हिमतीवर जावं, त्याला म्हणतात जबाबदारी घेणं. समजलं काय? रिकामे धंदे नका करू, कामाला लागा आपापल्या. हाय मंडळी, काय बोलताय तुम्ही? मला पण सांगा ना. आल्या मॅडम. पण बंडू तू कधी आलास? मला सांगायचं तरी. काय आता झालं की म्या बस करा. मी तुला तर शोधत होतो.
दिसली नाही तर मला चैन पडत नाही ना. तुझं काय ग? हा, एखाद्या घराची सून झाल्यावर कसं वागावं कसं नाही याची अक्कल नाही का तुले? हा, कपडे असे घालते तर घालते. जाऊ दे माय, सवय नाही म्हणून मी काही म्हटलं नाही तुले. हा, सरळ सरळ बंडू म्हणू लागली माझ्यासमोर त्याले. हा, लग्न झाल्यावर नवऱ्याला काय म्हणावं काय नाही एवढी बी अक्कल नाही का तुले? हा, कसं हाक मारावी काय मारावी, कुठे चार चौघात काय बोलावं काय बोलावं नाही. हा, एवढे बी ध्यान नाही का तुले? हा, सरळ सरळ बंडू म्हणू लागली तू त्याले माझ्यासमोर. हा, आव जाऊ नाही करता येत का? हा, तर मजा येईन जाऊ बाई तुमची. जाऊ दे ना बाई, तिला सवय नाही. आहे ना हळूहळू सवय. तू काम छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलू लागले तिले. अय खापरगंडाच्या, तर तू मला शिकवणार का मला काय बोलावं काय नाही ते? हा, ए शहाणा झाला का तू? तुझ्या बापाची बी हिंमत होत नाही माझ्यासमोर तोंड उघडायची. तू बोलू लागला का मला? हा, मी तुला जन्म दिला आहे, तू मला जन्म नाही दिला. हा, या घरात तेच होईन जे मी सांगेन, समजलं काय? असं तोंड उचकत जाऊ नको. हा, नाही तर माझ्याशी खात आहे. मला माफ करा आई, माझं चुकलं. याच्या पुढे नाही बोलणार मी त्याला बंडू. आव जाऊ करत जाईन मग तर झालं. उपकारच केले मायावर. निघा आता आपापल्या कामाला लागा. रिकामे धंदे करत बसता, उगे टाइमपास करता. हा, मग याने काम केलं नाही त्याने काम केलं नाही एकमेकांवर बोटं दाखवता, त्याशिवाय तुम्हाला कामात काय येते? निघता की नाही आता? पाहिलं नाही कशी बोलून राहिली तुमच्या समोर. बापा बापा, माहित कधी हिंमत नाही झाली बाबा अशी बोलायची. काय कपडे घालणं काय अवतार. मी आता लग्न झाल्यापासून डोक्यावरचा पदर बी नाही पडू दिला खाली. पण बाई, एक गोष्ट माहीत पक्की ध्यानात ठेव, संस्कृती कपड्यावरून नाही तर माणसाच्या मनावरून कळते. समजलं का तुला? हो आई, पण तुमच्या समोर कशी बोलते ती? जरा बोलायचं बी हे पाहिजे की नाही? मी आता असंच म्हणू लागलो होतो, मला काय बापा नाही कामं मी करते. सुनबाई, जेवढी तू कामं करत नाही ना तेवढी कामं मोजून दाखवते. मग ते काम करण्याला काही अर्थ राहत नाही. समजलं का तुला? तिच्यात तरी चूक मान्य करायची हिंमत आहे, पण तू तर चूक केली तरी मान्य करत नाही. हा, आता चांगलपणा कधी तुम्हाला दिसलाच नाही. आता काय बाबा नवीन सून आली तुम्हाला, आता तीच चांगली मी कशी वाईट हे दाखवा आता तुम्ही मला. जास्त तोंडूच कटू लागली का तू? हा, जास्त बोलू लागली का? ते तुझ्या नवऱ्याला सांगतो मग. बाई, त्यांना काय बोलू नका, चुकलं माझं, माफी मागतो बाबा मी. पण त्यांच्याजवळ काय बोलू नका. तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला काही बोललेलं त्यांना चालत नाही. किती जीव आहे त्यांचं तुमच्यावरती माहिती आहे ना. मनी ट्रायच जा नेक्स्ट काम कर. दोन दोन सुना सांभाळणं लई कठीण आहे बापा. दिसायला जेवढे सोपं दिसते तेवढंच काम कठीण आहे.